नमस्कार. श्री विश्वशिवानंद आयुर्वेदच्या या भागामध्ये तुमचं स्वागत करत आहे. मी डॉक्टर अवधूत रंगनाथ शिंदे, आयुर्वेद तज्ज्ञ. गेल्या अनेक वर्षापासून आयुर्वेदाच्या सहाय्यानं अनेक रुग्णांची यशस्वी चिकित्सा करत आहे. तर हल्लीच्या काळामध्ये लोक पुन्हा एकदा आयुर्वेदाकडे जास्त प्रमाणामध्ये वळू लागलेले आहेत. आयुर्वेदाचे फायदे तुम्हाला काही नव्यानं सांगायची गरज नाही. आयुर्वेद आपल्या पूर्वजांकडून आपल्याला मिळालेली एक देणगी स्वरूपात आहे, जिचा वापर करून अनेक रोग बरे होतात, तेही कोणत्याही दुष्परिणामाशिवाय. हीच प्रॅक्टिस करत असताना लोक मला नेहमी वेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारतात. याच प्रकारच्या पेशंटच्या शंकांचं निरसन करण्यासाठी आणि त्यांना आयुर्वेदाच्या बाबतीमध्ये माहिती देण्यासाठी हा छोटासा व्हिडिओच्या माध्यमातून केलेला प्रयत्न. या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण विविध विषयांवर चर्चा करणार आहोत. तर आजचा विषय आहे पाठीच्या मणक्याचे आजार आणि आयुर्वेद. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाठीच्या मणक्यामध्ये असणारे पाठीच्या मणक्याच्या विषयी होणारे जे वेगवेगळ्या पद्धतीचे आजार आहेत, ते आपण शस्त्रक्रियेशिवाय कशा पद्धतीने बरे करू शकतो किंवा त्याच्यामध्ये आयुर्वेद दृष्टिकोन कोणता आहे या संदर्भामध्ये आपण माहिती घेणार आहोत. तुम्हाला पाठीच्या खालच्या भागामध्ये तीव्र वेदना होत आहेत का? शस्त्रक्रिया हा एकच पर्याय सांगितलेला आहे का किंवा सल्ला दिला गेलेला आहे का? तर मग पुढील 5 मिनिटं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही मणक्याच्या आजारांवरती उपचार शोधत आहात का? मग आज आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून या विषयावरती आपण चर्चा करूया. तुम्हाला काय वाटते, मणक्याच्या आजारांवरती शस्त्रक्रिया टाळण्याचा उपाय आहेत का आयुर्वेदामध्ये? तर माझं उत्तर ह्याच्यावरती नक्की हो असेल. कारण आयुर्वेदिक उपचारांवरती चर्चा करण्यासाठी मला वाटतं की या विषयी बोलणे किंवा माहिती देणं गरजेचं आहे. ही एक पाठीची अशी स्थिती असते की ज्याच्यामध्ये मणक्याचे आरोग्य माणूस गमावतो. त्यामुळं मणक्याची नैसर्गिक रचना बिघडते, क्षमता कमी होते. याची वेगवेगळी कारणं आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहेत. याच्यामध्ये अनेक शक्यता तपासलेल्या जाऊ शकतात. त्याचबरोबर आधुनिक शास्त्रानुसार आपण CT स्कॅन असेल, एक्सरे असेल, MRI असेल, यांचा जर आपण योग्य निदान करण्यासाठी वापर केला तर आपल्याला उपचार करणं हे सोपं होऊन जातं. याशिवाय संसर्ग म्हणजे इन्फेक्शन आणि ट्यूमर म्हणजे त्या भागातील असलेली मांसपेशींची गाठ, संधिगत वात, स्नायूंना पडलेला ताण, जास्त काळ केल्या गेलेल्या शारीरिक हालचाली, पाठीच्या कणांवरती क्षमतेपेक्षा झालेला जास्त दबाव म्हणजे ओझाची कामं करणारे जी स्पेशली लोक असतील, अतिप्रमाणात कष्टकरी शेतकरी वर्गातील लोक असतील, तर या प्रकारामध्ये पाठीच्या मणक्याची आपल्याला झीज झालेली असते आणि त्या ठिकाणी आपल्याला CT स्कॅन, MRI स्कॅनमध्ये डिजेनरेटिव्ह चेंजेस बघायला मिळतात. तर मणक्याची जी चकती किंवा जी डिस्क असते ती बाजूला सरकते. कधीकधी तर मधला भाग सुद्धा जास्त अरुंद प्रमाणामध्ये वाढलेला असतो की त्याच्यामधला भाग असतो तो अरुंद होतो. तिथल्या स्नायूंवरती ताण किंवा दाब पडून पाठ दुखायला लागते. हे थोडंसं सिरियस असू शकतं. आता आपण स्पायनल कॉर्डच्या आजारांची मुख्य कारणं सविस्तर बघूया. तुम्ही जर पाठीच्या कण्याची संरचना जर समजून घेतली तर आपण असं म्हणू शकतो की एक वेगवेगळ्या हाडांची ती संधिगत असलेली माळ असं आपण म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये 2 हाडं एकमेकाला मांसपेशींच्या ठिकाणी वंगणाच्या सहाय्याने जोडली गेलेली असतात. आपण त्याच्यामध्ये असणारं सेरेब्रल स्पायनल फ्लुइड असेल या संदर्भामध्ये आपण त्याचा विचार करू शकतो. त्याचबरोबर पाठीच्या मणक्याचे जे स्नायू असतात तर त्याच्यामध्ये पाणी जर आपण त्याला म्हणतो, पाठीच्या मणक्यातल्या पाण्यामध्ये काही चेंजेस आहेत किंवा पाठीच्या मणक्यामध्ये पाणी झालंय, म्हणजे डिजेनरेटिव्ह चेंजेस इन सेरेब्रो स्पायनल फ्लुइड. वाढत्या वयाबरोबर या डिस्क ज्या असतात त्या कमकुवत होत जातात. कारण उतरत्या वयामध्ये प्राधान्याने वातदोष हा बल्य स्वरूपामध्ये असतो. त्यामुळं या वातदोषामुळं तिथले शिरा, स्नायू, धमन्या यांच्या ठिकाणी आलेला जो वृक्षपणा आहे त्या वृक्षपणामुळे त्या कमकुवत बनू लागतात. त्याचबरोबर त्या फुगतात किंवा सपाट होतात. कधीकधी तर त्यांना तडा गेलेला आपल्याला बघायला मिळतो. तर आपण स्पायनल स्टेनोसिस ही अशी एक अवस्था आहे याच्यामध्ये तुमच्या पाठीचा कणा आहे तो पूर्णपणे अरुंद होतो आणि ही समस्या डिजेनरेटिव्ह डिस्क म्हणजे हाडांच्या झिजेच्या समस्येपेक्षाही अवघड सांगितलेली आहे. जेव्हा स्पायनल कॅनाल अरुंद होतो त्यावेळेला त्याच्याशी जोडल्या गेलेली जी हाडं असतात त्यांच्यामध्ये
अस्थिसंधानावरती दबाव टाकत असतं. त्यामुळं तिथले स्नायू असतील ताठरतात. त्यामुळं तीव्र स्वरूपामध्ये पाठदुखी सुरू होते. शिवाय तर त्या वेदना ज्या असतात त्या शरीराच्या इतर भागातही पसरतात. बऱ्याच वेळेला अशा पेशंटमध्ये जर लुंबार व्हर्टिब्र्यामध्ये पाठीचा जो आपण माकड हाड म्हणतो त्या भागामधले काही जर चेंजेस असतील तर अशा पेशंटना चालताना पायामध्ये चप्पल आहे की नाही ह्याची सुद्धा संवेदना जाणवत नाही. काही पेशंटच्या दोन्ही पायामधली संवेदना ज्या आहेत त्या संवेदना पूर्णपणे नष्ट होतात. काही लोकांना चालता चालता गुडघ्याच्या खाली पाय लटका पडलेला दिसून येतो. तर काही लोकांना जर हे डिस्कचं प्रोलॅक्सेशन जर जास्त प्रमाणामध्ये जर गेलं तर पायांच्या ठिकाणी लुळेपणा सुद्धा येण्याची शक्यता जास्त असते किंवा असे पेशंट लुळे होऊन आमच्याकडे येतात. मग त्या ठिकाणी ट्रीटमेंट जी असते ही लॉंग टर्म असते पण खूप त्रासदायक असतं. शर्तीचे प्रयत्न करावे लागतात तर पेशंटला आपल्याला रिझल्ट मिळून होतो. त्यामुळं अशा आजारांमध्ये जर आपण वेळीच आयुर्वेदाची कास धरली किंवा तुमची जर पाठ दुखत असेल तर आपण ते दुर्लक्ष न करता वेळीच जर आपण आयुर्वेदाची कास धरून जर डॉक्टरांचे योग्य उपचार घेतले तर आपण ह्या गोष्टी टाळू शकतो. त्याचबरोबर पाठीच्या मणक्याची झीज झालेली असू शकते हे आपल्याला कसं कळू शकतं. याचं मुख्य लक्षण म्हणजे तीव्र वेदना ज्या असतात त्या कोणत्याही परिस्थितीमध्ये कितीही जरी औषध गोळ्या घेतल्या तरी कमी येत नाहीत. तर अशा परिस्थितीमध्ये आपण वेदना शमनासाठी आयुर्वेदाची जर कास धरली त्याच्यामधील काही विद्धकर्म असेल, अग्निकर्म असेल, आयुर्वेद पद्धतीनं आपण त्या ठिकाणी ट्रॅक्शन लावणं असेल, कटिबस्ती असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढे बघणार आहोत. तर ह्यांचा भाग जर आपण वापर जर केला तर त्या ठिकाणी असलेली बधिरता आहे किंवा स्नायूंच्या ठिकाणी जो अशक्तपणा आहे त्या ठिकाणी भ्रूहण कार्य चांगल्या पद्धतीमध्ये होतं. आता व्हिडिओच्या मुख्य विषयाकडे वळूया ज्याची तुम्ही वाट बघत आहात. प्रश्न असा आहे की आपल्या आयुर्वेदामध्ये पाठीच्या कण्याचे जे आजार आहेत त्याच्यामध्ये ऑपरेशन न करता ट्रीटमेंट कोणती आहे का चिकित्सा कोणती आहे का. तर यावर माझं असं उत्तर होय असंच असेल. आयुर्वेदामध्ये अशी काही सूत्रं आहेत की पाठीच्या मणक्याच्या आजाराचं मुख्य कारण म्हणजे मानवी शरीरामधील बिघडलेल्या दोषांचं असंतुलन. वाढत्या वयाचा जर आपण विचार केला तर वातदोष हा प्रकार आहे जो संपूर्ण शरीरामध्ये सुप्त स्वरूपामध्ये असतो. आजार वाढत्या वयानुसार किंवा अतिकष्टाची कामं किंवा स्नायूंच्या अति होणारं जे एक्झर्शन असतं त्यामुळे होणारी मणक्याची झीज. तर अभिघातज नावाचा एक प्रकार आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. ज्याच्यामध्ये अभिघातज म्हणजे आयुर्वेदाच्या दृष्टीनं अशी एक गोष्ट आहे की ज्याच्यामुळे शरीराच्या आरोग्याच्या समस्या असतात त्या निर्माण होतात. आघातजन्य होणाऱ्या गोष्टी म्हणजे ज्यामध्ये सायकलवरनं पडणं असेल, काही बालपणी झाडांवरनं पडलेले असेल. मग ह्या ज्या गोष्टी असतात ह्या गोष्टी उतरत्या वयामध्ये आपल्याला जास्त प्रमाणामध्ये उद्भरलेल्या दिसतात. काही वेळा मणक्याच्या ठिकाणी होणारा जो संसर्ग जो आहे किंवा मणक्याच्या ठिकाणी झालेलं जे इन्फेक्शन असतं ते सुद्धा असू शकतं. बरीच लोक मणक्यामध्ये इंजेक्शन घेतात. कालांतरानं त्याच्या ठिकाणी मणक्याच्या ठिकाणी पाणी तयार होऊन स्पायनल ट्युबरक्युलोसिस सारखे आजारसुद्धा आपल्याला बघायला मिळतात. पण जेव्हा हे आजार जडतात त्यावेळेला त्याचं कारण हे मुख्यतः वातदोष असतं. बऱ्याच वेळेला अस्थिमज्जागत वाढलेला जो वात असतो तो अस्थिमज्जागत वाढलेला वात हे आजाराचं मेन कारण असतं. त्यामुळं आजूबाजूच्या शिरा स्नायू धमन्या ज्या असतात त्यांच्या ठिकाणी वृक्षपणा येत असतो. त्या वृक्ष परिणामामुळं त्या ठिकाणच्या वेदना आणि जो शूल असतो तो तीव्र प्रमाणामध्ये असतो. आता आयुर्वेदिक दृष्टिकोनानुसार आपण उपचार पद्धती बघूया. मणक्याच्या आजारांवरील आयुर्वेदिक उपचारांचा मोठा फायदा असा आहे की तुमच्या पाठीच्या मणक्याला दुखापत होण्याचा कोणताही धोका नसतो. जी शस्त्रक्रिये प्रक्रियेमध्ये संभाव्य आहे. हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही की शस्त्रक्रियेनंतर वेदना देखील टाळू शकतो आपण. आयुर्वेद उपचारांचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. हे अत्यंत किफायतशीर किंवा कमी किमतीचे उपचार आहेत. तुम्ही जर ऑपरेशनचा विचार केला तर भरपूर खर्च येऊ शकतो. तर आयुर्वेदामध्ये वातस्य उपक्रम स्नेह संशोधन मृदू. आयुर्वेदामध्ये वाताची जी ट्रीटमेंट सांगितली आहे स्नेह म्हणजे काय, शरीरामध्ये स्निग्धपणा जाणं. मग ते सिद्ध केलेलं तूप असेल, सिद्ध केलेलं तेल असेल, या गोष्टी आपण लोकल स्वरूपामध्ये वापरणं हा स्नेह झाला. संशोधन म्हणजे काय, शरीरात वाढलेला जो वात आहे तो बस्तीच्या साह्यानं बाहेर काढून टाकणं. कारण बस्ती ही वात दोषाची अर्धी ट्रीटमेंट सांगितलेली आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये आपण निरोह बस्ती असेल, अनुवासन बस्ती असेल, यांचा जर आपण योग्य वैद्याच्या सल्ल्यानं युक्तिपूर्वक जर वापर केला तर आपल्याला
त्वरित रिझल्ट मिळायला लागतो. पाठीच्या मणक्याच्या ठिकाणी असणारे डिजनरेटिव्ह चेंजेस आहेत त्या ठिकाणी आपल्याला रिजनरेशन झालेलं बघायला मिळतं. सर्व प्रकारचे वातदोष आपण बस्तीद्वारे बाहेर काढू शकतो. त्याचबरोबर कटिबस्ती ही स्थानिक ट्रीटमेंट आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. याच्यामध्ये आपण कणकेच्या पिठाचं पाळं बनवतो. ज्या ठिकाणी मणक्यामध्ये गॅप्स आहे त्या ठिकाणी आपण ते कणकेच्या पिठाचं पाळं ठेवतो आणि त्याच्यामध्ये सिद्ध केलेलं तेल सोडतो. आपल्याला त्या ठिकाणी ज्या ठिकाणी गॅप असेल मणक्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला झीज जी आहे ती भरून येण्यासाठी चांगल्या पद्धतीनं मदत होते. त्याचबरोबर वेदनासुद्धा कमी येतात. त्याचप्रमाणे पाठदुखी असेल, पाठीच्या खालच्या भागातील ज्या वेदना असतात त्यासुद्धा कमी येतात. स्नायूंच्या ठिकाणी स्निग्धपणा प्राप्त होतो, स्नायूंना बळकटी प्राप्त होते, रिजनरेशन व्हायला लागतं. फ्रॅक्चर डिस्लोकेशन सारख्या ट्यूमरसारख्या मणक्याच्या विकारांवर देखील ही प्रक्रिया चांगल्या पद्धतीनं मदत होत असते. त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये लेपन ट्रीटमेंट एक अतिशय महत्त्वाची सांगितलेली आहे. लेपनामध्ये हाडजोडीसारखी वनस्पती असेल किंवा कुमारी घन स्वरूपातली वनस्पती असेल यांच्यासोबत प्रकृतीनुसार इतर औषधी द्रव्यांची आपण जर उपाययोजना केली आणि त्यानं सिद्ध केलेला जर लेप आपण दिला तर त्यानं सुद्धा बृहण कार्य हे लोकली चांगलं होऊन जातं. त्याचबरोबर मेरुदंड चिकित्सा किंवा मेरुदंड बस्ती पूर्ण मानेच्या मणक्यामध्ये सर्वायकलपासून लुंबार व्हर्टिब्रेपर्यंत जर काही डिजनरेटिव्ह चेंजेस झाले असतील, स्पायनल कॉर्ड वाकडी झालेली असेल किंवा त्या ठिकाणी काही वातदोषामुळे वक्रपणा आलेला असेल तर या ठिकाणी आपण मेरुदंड चिकित्सा हे आयुर्वेदाचं एक वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. याच्यामध्ये मानेच्या मणक्यापासून कमरेच्या मणक्यापर्यंत एक मेरुदंड यंत्र नावाचा एक भाग आहे. तर त्याच्यामध्ये आपण कणकेच्या पिठाचं पाळं बनवून त्याच्यावर तो मेरुदंड ठेवला जातो. त्याच्यामध्ये सिद्ध केलेलं तेल सोडलं जातं आणि यानं स्थानिक सर्वायकल व्हर्टिब्र्यापासून लुंबार व्हर्टिब्र्यापर्यंत पूर्ण पाठीचा जो मणका जो आहे त्याच्या ठिकाणी झालेलं जे डिजनरेशन आहे त्या ठिकाणी आपल्याला रिजनरेशन म्हणजे पुनर्तंतूंचा बृहण कार्य होऊन जातं, पुनर्तंतूंची निर्मिती होऊन जाते. डिजनरेशन म्हणजे अशा पद्धतीनं आयुर्वेद हे प्राचीन जरी असलं तरी रिझल्ट हे जर योग्य निदान आणि योग्य उपचार करून जर आपण घेतले तर आपल्याला मणक्याचे अनेक आजारांवरती पेशंट अक्षरशः लुळे असणारे पेशंटसुद्धा चांगल्या पद्धतीनं चालू लागतात. हा रुग्णानुभव आहे. शस्त्रक्रिया टाळण्यासाठी जी क्षमता आहे ती आयुर्वेदामध्ये आहे. तुम्हाला जर पाठदुखीचा किंवा मणक्याचा त्रास होत असेल तर तुम्ही एकदा नक्की मेरुदंड चिकित्सेचा विचार करा. आमच्या दवाखान्याला नक्की व्हिजिट द्या. अधिक माहिती करता आम्हाला संपर्क करा. आम्ही तुम्हाला संपूर्ण ट्रीटमेंट देऊ. आता वळूया एका खास माहितीकडे. आयुर्वेदाची माहिती देण्यासाठी आम्ही एका मोफत वेबिनारचं आयोजन केलेलं आहे. तो पाहण्यासाठी तुम्ही आम्हाला जरूर संपर्क करू शकता. आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. आता इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.